ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही आलो होतो महालक्ष्मी मंदिरला. तर महालक्ष्मी मंदिरचं पण दर्शन झालं आणि आता मंदिरच्या बाजूलाच आहे ना शाहू महाराजांचा म्हणजे जुना वाडा आहे. तो तुम्हाला दाखवतो. हा मेन गेट आहे. त्या गेटच्या आतून आपल्याला आता जायचं आहे. तुम्हाला पुढेही दाखवतो. चला तर आपण आता वाड्यात जाऊया. वाड्याच्या बाजूला बघा राजाराम हायस्कूल पण आहे. कनिष्ठ महाविद्यालय जुना राजवाडा सोलापूर. हायस्कूल पण आहे. बघू शकता हे हायस्कूल आहे. पूर्ण वाडाच आहे. चला तर आपण वाड्यामध्ये जाऊया. हे वाड्याचं मेन गेट आहे. आतमध्ये एंट्री होईनंतर समोर वाडा लागेल. देवीचं पूजेचं साहित्य पण आहे ते. आत्ता आपण आलो आहे. आता आपण शाहू महाराजांच्या जुन्या वाड्यामध्ये आलो आहे. हा आतला परिसर आहे आणि स्टेट बघा हे महालक्ष्मी मंदिर आहे. हे बाजूलाच आहे. हा इकडचा परिसर आहे. चला तर आता आतमध्ये जाऊया आपण. इंटेक्समधून तर आतमध्ये आलो आहे. तुम्हाला आतमध्ये वाड्यामध्ये दाखवतो. चला हा वाड्यामधील परिसर आहे. पाहू शकता. बाहेरच्या वाड्यामध्ये आपल्याला जायचं आहे आणि इथे श्री शाहू छत्रपती संगीत विद्यालय पण झालं आहे कोल्हापूरमध्ये. तर आता आपण वाड्यामध्ये जाऊया. इथे जुना रथ पण आहे बघा. इथे हा जुना रथ पण ठेवला आहे. आणि आता आपण आतमध्ये जाऊया. चला आता आपण वाड्यामध्ये येतो आहे. वाड्यामध्ये एंट्री केली आहे. इथे बघा दोन परिवार दिलेत. छत्रपती परिवार आणि करवी दिली असेल. हे बोर्ड ठेवले तिथे. आता आपण आतमध्ये जाऊ वाड्यामध्ये. एकदम जुना काळ. आता वाड्यामध्ये एंट्री केली आहे. हे देवीचं मंदिर आहे आतमध्ये. ते पण जाऊया आपण. होऊ शकता. त्याला देवीचं दर्शन घेऊया. गर्दी लोक. तुम्ही देवीचं दर्शन घ्या. तर बाजूलाच बघा शाहू महाराजांची मूर्ती ठेवली आहे. वाघ, हरिण. आणि बाजूला विद्यालय आहे. इथे आहे की बघा. इथे कासव सोडले. मोठे कासव आहे बघा. पूर्ण कासव आहे. त्याच्यावरती मंदिर आहे. आणि बाजूला कासव पण आहे का. इथे पण पूर्ण कासवानेच भरलं आहे. तिथे जायला एंट्री नाही. ते बंद आहे. त्याच्यामुळे इथूनच आपण बघू शकता. हा पूर्ण वाडा आहे बघा. इथे होऊन कुंड आहे. वाडा आहे. बसले दोघं जण इथे. अयो अरे बसले. एकदम थंडगार वाटतं इथं. हा वाड्याचा गाभारा आहे बघा. एकदम जुन्या काळाचा. समोर मंदिर आहे देवीचं. तर आम्ही आता वाड्याच्या बाहेर आलो आहे. वाड्याचा परिसर आहे बघा. इथे पण मेन गेट आहे.
हा पूर्ण आला इथे झालो आम्ही. पूर्ण तिकडे तालीम पण आहे, पण ते दरवाजे बंद आहेत, जाण्यासाठी मिळत नाही आपल्याला. तर वाड्यामधून तर आम्ही आता आलो जाऊ. आता आपण महालक्ष्मी मंदिर जिथे पण जाऊया. इकडे जे बाजार आहे काय नाही काय घ्यायचं असेल तर हे वाड्याच्या आतमध्येच आहे. तर बघू शकता हा पूर्ण वाडा आहे. तेव्हा मंदिर महालक्ष्मी मंदिर जवळच बाजूला आहे, पण आपण मेन गेटने आलो ना तर ते आपला वाडा दिसेल. हा पूर्ण वाडा आहे इथून पूर्ण तिथपर्यंत. आणि जो आपण आतमध्ये गेलो तो आहे का हे मेन गेट. हे बघा राजशिव शाहू महाराज करवीर संस्थांची मूर्ती ठेवली आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज. आता आम्ही वाड्याच्या बाहेर आलो आहे. तर वाड्याच्या बाहेर बघा कोल्हापूरचा पूर्ण हे दिलं आहे, टुरिस्ट मॅप दिला आहे, कुठे कुठे कसं जायचं तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्यायचे. कुठे फिरायचं असेल तर जाऊ शकता तुम्ही. हे काय काय ठिकाणी आहेत बघा. तिच्याच बाजूला महालक्ष्मी मंदिर आहे. मुखदर्शन इथून चालू होतं मंदिरचं. तर आता आम्ही वाड्यातून इथे आलो आहे मुखदर्शन घेण्यासाठी. आणि आता आरती पण आहे दुपारची 12:30ची, ती पण घेऊ आम्ही. तर आता गर्दी भरपूर झाली आहे त्यामुळे आता इथे बाजूला बघा दीपस्तंभ आहे, 5 दीपस्तंभ आहेत. देवाची मूर्ती आहे इथे. दीपस्तंभाच्या बाजूलाच ना महंत महाराजांची समाधी आहे, होऊ शकतं. इथे पण आहे, इथे पण आहे काय. हे बघ वरती पाय पडून घ्या. मंदिर बाजूलाच बघा सिद्धिविनायक गणेश मंदिर पण आहे, पण आतमध्ये जाऊया पण. नाही नमस्कार. तर हा शाहू महाराजांचा वाडा आणि महालक्ष्मीचं दर्शन आम्ही ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर तुम्ही बघा. जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला बाय.